मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? बघा मी वैशाली. तर बघा सकाळी 4ला 5 मिनटं कमी आहेत आणि मी अलार्म लावलेला होता 4चा, पण मिस्टरांनी मला अगोदरच उठवलं. त्यांना जाग आली ते त्यांनी आवाज दिला. त्यांना माहीत आहे की मी सकाळी अभ्यासाला उठते म्हणून. तर म्हटलं चला आता अलार्म व्हायच्या अगोदरच उठावं म्हणून, आणि उठून बाहेर आले. तर बघा फार जोराचा पाऊस सुरू होता. बघा मी तुम्हाला दाखवत आहे. आणि फार विजा कडकडत होत्या. भरपूर जोराचा पाऊस सुरू होता. आणि गुगल टाईम बघा इकडे दिसत असेल तुम्हाला. आणि मग म्हटलं माझी इच्छा होती बाहेर बसायची, पण म्हटलं नाही, जर नेट वगैरे चालू केलं, कारण मला आज महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून पाठ्यपुस्तकाचा अभ्यास पण करायचा होता. तर म्हटलं नको असू दे, कारण नेट चालू केलं तर कसं इथे विजा पण कडकडत होत्या. तर म्हटलं आपण घरातच बसलेलं बरं. आणि हा आहे आजचा पार्ट 2. आणि मैत्रिणींनो, पार्ट 3 पण येईल, कारण पार्ट 2 मध्ये पण एवढं कवर झालं नाही, कारण एवढी कामं असतात आपल्याला आणि त्यात एवढा अभ्यास. खरंच ना, एक स्त्री काय काय करू शकतं हे स्वतः मला आज मी माझं डेली रुटीन जेव्हा हे सगळं शूट केलं आणि बघितलं, तेव्हा मला कळलं की बापरे, आपण एवढं करतो दररोज आणि दररोजचा हा आपला एवढा संघर्ष आहे. तेव्हा मला कळलं आहे. आणि बघा मी आता घरात आली आणि तुम्हाला दाखवतो. बघा सगळी झोपलेली आहेत. हे बघा इथे मी दुरूनच दाखवते, कारण आतमध्ये कसं गेली तर उजेड पडेल तर मुलगा उठून जाईल. तर बघा झोपलेली आहे सगळेजण. आता मी या बेडरूममध्ये आले आणि माझ्याजवळ बघा एक मागील जे मी अगोदर TET देत होते त्यांचं माझ्याजवळ असं पुस्तक आहे. त्यातून आज मी सामाजिक शास्त्र भूगोल करून घेणार आहे. आणि मैत्रिणींनो, तुमचेच कमेंट होते, ताई तुझा, भरपूर मैत्रिणींचे कमेंट होते की तुझं डेली रुटीन शेअर कर म्हणून. आणि त्याच्याचनुसार मी अगोदर पार्ट 1 दाखवला आणि आता हा पार्ट 2. आणि त्याच्यानंतर मला असं वाटते की पार्ट 3 पण येईल कारण एवढं शक्य होणार नाही दाखवणं एका व्हिडिओमध्ये, भरपूर लांब व्हिडिओ होईल. तर बघा मैत्रिणींनो, मी आता माझं पुस्तकातून भूगोल कुठे आहे ते शोधून घेत आहे. आणि बघा 4:30 झालेली आहेत आणि माझा अभ्यास आता सुरू झालेला आहे. आणि भरपूर मैत्रिणी म्हणतात की ताई आमची झोपच उघडत नाही, आम्हाला झोपच खूप येते, आम्हाला आळस येते. तर मैत्रिणींनो, असं करून चालणार नाही. मी तुम्हाला सांगितलं आहे की काहीतरी उपाययोजना करा, जसं की उठल्याबरोबर थोडं फिरा, पाणी प्या गरम, त्यानंतर स्वतः रात्री झोपताना अलार्म लावून ठेवा. नसेल ताबडतोब उठायची इच्छा तर 5 मिनटं बसा, बेडवरच बसा, थोड्या वेळ पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि शांततेने बसा, नंतर उठा बेडवरून. म्हणजे काहीतरी तुम्हालाच तुमचा उपाय शोधून काढावा लागेल आणि त्यानंतर मार्ग स्वीकारावा लागेल, कारण आपला मार्ग आपल्याला शोधून काढायचा असतो. आपलं नियोजन आपल्याला माहीत असते. जरी मी तुम्हाला सांगितलं की हे करा ते करा, तर कसं ते 5 मिनिटासाठी आपल्याला योग्य वाटते. आणि कसं असतं, जोपर्यंत मनात जिद्द तयार होणार नाही तोपर्यंत तो मार्ग आपण अवलंबणार नाही. म्हणून आपण स्वतः आपला मार्ग निवडा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःत कॉन्फिडन्स तयार करा की मला हीच वेळ आहे, ही वेळ गेली तर पुन्हा येणे नाही, असं स्वतःला ठामपणे सांगा. स्वतःमध्येच आपल्या उत्तर दडलेलं आहे, तेव्हाच काहीतरी करू शकू. आणि बघा माझा भूगोलाचा अभ्यास कंटिन्यू सुरू आहे. महाराष्ट्रात मी 358 तालुके, त्यानंतर 36 जिल्हे आणि हे सगळं मी छान महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे वगैरे करत आहे. तर बघा पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणतात, कोल्हापूरला ऐतिहासिक राजधानी, कुस्तीगरांचा जिल्हा, सोलापूर आध्यात्मिक राजधानी पंढरपूर आहे म्हणून, बीड ऊस कामगाराचा जिल्हा, नांदेड पवित्र जिल्हा आहे, संस्कृत कवीचा जिल्हा, औरंगाबाद लेण्यांचा जिल्हा, चंद्रपूर भिंतीचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे, भंडारा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि बघा मी ते माझ्याजवळ नोट्स करून पण घेत आहे, लिहून पण घेत आहे. तुमच्यासोबत आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर मोटिवेशन विथ वैशाली यावर शेअर करेल. आणि त्यानंतर यवतमाळ कापसाचा जिल्हा, नंदुरबार आदिवासी जिल्हा, बुलढाणा राजमाता जिजाऊचे माहेरघर, त्यानंतर मग अशा आरोळ्या जांभोळ्या येत होत्या. आणि बघा त्यामुळे मग मी, तुम्हाला माहीत आहे, त्यावर काहीतरी उपाय शोधते. एक तर मी उठते, चालायला फिरायला लागते, किंवा मग कसं जाऊन कोमट पाणी करून माझ्यासाठी घेऊन येते. तर बघा मी आता कोमट पाणी आणायला गेली आणि कोमट पाणी येते, थोडं थोडं पाणी पिते, जेणेकरून कसं मग आपली झोप पण नाहीशी होते, आपल्याला फ्रेश पण वाटते. कोमट पाण्याने आपला गळा पण मोकळा होतो आणि आपल्या जे रिलॅक्स वाटतं, आपल्याला छान वाटतं. तर बघा मी कोमट पाणी पिऊन घेत आहे. असेच आपल्याला मार्ग शोधायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर मग मी कंटिन्यू सुरू केलं लिहिणं. बालकवीचा जिल्हा, केळीचा जिल्हा हा आहे जळगाव, त्यानंतर द्राक्षांचा जिल्हा नाशिक,
तिथे पांडवलेण्या पण आहेत. कालवे व सिंचनाचा जिल्हा अहमदनगर, पिठागरांचा जिल्हा रायगड, पवनविजा व सूरवीरांचा जिल्हा सातारा आणि पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग. तर बघा मैत्रिणी, असा माझा अभ्यास सुरू आहे. त्यानंतर मग मी महानगरपालिका, ज्या 27 महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रात, त्या करून घेत आहे. त्यानंतर नवीन महानगरपालिका कुठल्या झाल्या त्या करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला माझे असे डेली रुटीन बघायला आवडेल की फक्त अभ्यासाचा बघायला आवडेल, की जो मी सकाळ संध्याकाळ अभ्यास करते तेवढंच बघायला आवडेल, की मिक्स बघायला आवडेल. कृपया मला कमेंटमध्ये सांगा. पण काही रिप्लाय आला नाही तर मला कळत नाही आहे की तुम्हाला माझे कसे व्हिडिओ बघायला आवडतात. कसं असतं, व्हिडिओ एडिटिंग करायला फार वेळ लागतो. काही मैत्रिणी म्हणतात की ताई डेली रुटीन शेअर कर आमच्यासोबत, आणि काही मैत्रिणींचे कमेंट तर म्हणजे काही दिवाळीविषयी आलेले आहेत. तर कसं, आता आपल्याजवळ वेळ फार कमी आहे आणि अभ्यास भरपूर आहे, आणि अशा वेळेस जर आता आपल्याला पाऊल आपलं सोचून विचार करून टाकावं लागेल. मला अभ्यास करताना जो व्हिडिओ बनवतो त्यात काही त्रास नाही आहे, फक्त एडिटिंगमध्ये थोडा वेळ जातो, बाकी दुसरं काहीच नाही. यात मला कुठलाही त्रास नाही आहे. उलट मला मार्गदर्शन मिळत आहे यापासून, सर्वांपासून. फक्त जर तुम्ही कमेंट केला तर मला योग्य दिशा मिळेल की तुम्हाला कुठले माझे व्हिडिओ आवडतात आणि कुठल्या म्हणजे कशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ आवडतील यासमोर बघायला, जेणेकरून मी माझी दिशा ठरवेल तुम्हाला कसं योग्य वाटते ते. की फक्त अभ्यास पाहिजे आहे की तुम्हाला मोटिवेशन पण पाहिजे, ते प्लीज मला कृपया करून कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून माझं पण डायरेक्शन मी फिक्स करू शकेल. आणि भरपूर मैत्रिणींच्या आपल्याला कमेंट येत आहेत की ताई तू TETचा फॉर्म भरते का. तर काल मी मिस्टरांसोबत बोलले तर ते म्हणाले तू CTET पास आहे तर तुझा हा अभ्यास कंटिन्यू आहे, तर TETचा फॉर्म भरायचा की नाही हे 30 तारखेपर्यंत आपण ठरवू. कारण त्यांना आता बाहेरगावी जायचं आहे, त्यांना भरपूर काम आहे. तर ते आल्यानंतर बघूया काय करायचं ते. कारण भरपूर डॉक्युमेंट आणि फॉर्म भरावं लागेल. तर ते जेव्हा परत येतील बाहेरगावावरून तेव्हा आम्ही डिसाईड करू फॉर्म भरायचा का. तर बघा, मी हा असा अभ्यास माझा सुरू आहे, ते तुम्हाला दाखवत आहे. वर बघा असे नोट्स मी काढून घेतले आणि छान मला 2 तास झाले मी अभ्यास करत आहे. आणि हेच नोट्स मी आपल्या व्हॉट्सअप चॅनल आहे त्यावर शेअर करते. मैत्रिणींनो, खूप वेळ लागतो आणि कसं भरपूर तुम्हाला माहीत आहे नोट्स बनवायला किती वेळ लागतात. तुमच्या एका लाईकनी मला फार मोटिवेशन मिळते, एका कमेंटनी फार मोटिवेशन मिळते. तुमची सोबत अशीच राहू द्या प्लीज. असेच मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून भरपूर मैत्रिणींना याचा लाभ होईल, भरपूर मैत्रिणींपर्यंत आपल्याला पोहोचता येईल आणि आपल्याला या सगळ्यांचा फायदा होईल. तर आज बघा 6:15 6:30 होत असतील आणि माझं नोट्स काढण्याचं आणि अभ्यास करण्याचं काम सुरूच आहे. तर आता मी हे सगळं ठेवून देते आणि आता करते मी माझ्या कामांना सुरुवात. तर बघा, कारण मी आज बाहेर आले बघा, आणि बाहेर बघा पाऊस येऊन गेलेला. आता थोडं शांतता वाटत होती, पावसाने आराम दिलाय जरा. तर आता मस्त थंडगार गारवा सुटलेला होता आणि आता मस्त घरात जाणार, चहा मांडणार मस्त, कारण मिस्टर पण उठलेले होते. तर बघा माझा चहा मी मांडलेला आहे आणि आता तो छान उकडतोय मस्त, आणि मस्त चहा घेते आणि समोरच्या कामाला, समोरच्या दिनचर्याला माझ्यासोबत मी तुमच्यासोबत शेअर करते. माझं डेली रुटीन, की इथून पुढे मी माझ्या दिवसाला माझे कसे कामं असतात, कसा माझं डेली रुटीन असते. एक स्त्री आपल्या आयुष्यात, आणि तुम्ही पण आणि मी पण किती संघर्ष करतो, किती कामं करतो, आणि यातून आपण आपला अभ्यास करतो, हे खरंच आपल्यासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे. खरंच आपण स्वतः आपली पाठ थोपटून घ्यावी. खरंच मला हा व्हिडिओ बनवताना इतकं छान प्राऊड ऑफ फील होत आहे की आपण इतकी कामं करून आणि इतकं छान करून आपण अभ्यास करतो. बघा, मी त्यानंतर झाडून काढले, फरशी थोडी पुसून घेतली, पण ते शूट झालं नाही. कारण कसं, मोबाईलला थोडीच चार्जिंग होती, तर मी फोन चार्जिंगला लावला आणि नंतर ते करून घेतलं आणि नंतर आले स्वयंपाक करायला. तर बघा, आता मुलीची स्कूल असते उशिरा, कारण तिला मी सांगितलं तिचे पेपर सुरू आहेत म्हणून, फर्स्ट सेमिस्टर. आणि तिला बघा मी अभ्यासाला बसवलं, तीच उठली, ती बसली अभ्यासाला आणि तिचा आता अभ्यास सुरू आहे, तिची रिव्हिजन मारणं सुरू आहे. कसं, मुलांना वळण लावणं आपलीच जबाबदारी असते. तर बघा ती रिव्हिजन मारत आहे, मी आली इकडे काम करायला. तर मी आता भाजी करून घेणार. मी गोबीची भाजी करत आहे आणि माझ्या फोनला चार्जिंग नसल्यामुळे मी आता व्हिडिओ ऐकू शकत नाही. तर मी ते सगळं ठेवून दिलेलं आहे आणि सकाळची वेळ माझ्यासाठी फार घाईची असते, कारण मिस्टरांचा टिफिन असतो, मुलांचा टिफिन असतो, त्यानंतर मुलांची तयारी करणे, हे सगळं तुमच्यासोबत आता मी आज शेअर करणार आहे.
आणि खरंच मैत्रिणींनो, आपण खरंच ना स्वतःला शाबासकी द्यावी लागेल आपल्याला. आपण एवढं करून, इतका छान कामं करून, एवढी छान घरची कामं करून, एवढी जबाबदारी पूर्ण करून आपण अभ्यास करतो आणि आपली जे ध्येय आहे ते आपण पूर्ण करत आहे. ज्या मैत्रिणी आपल्या लागलेल्या आहेत खरंच त्यांच्यासाठी किती आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ही आपल्यासाठी पण. तर आपण पण एक दिवस लागू, ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघा मी माझी कामं भरभर आटपून घेत आहे. आणि बघा आता माझा मुलगा उठलेला आहे आणि हा आमचा दररोजचा खेळ असतो. त्याला पकडायचं, त्याला उचलून ब्रश करायला न्यायचं, तो करतो त्याच्या हाताने. पण मला ते वाटत नाही कम्फर्ट, कारण कसा छोटा आहे, त्याचे दात आलेले आहेत आणि ते दात स्वच्छ त्याला कसे घासावे आपल्याला शिकावं लागेल. म्हणून मी त्याच्या हाताने जरी करत असं तरी मी माझ्या हाताने त्याचा ब्रश करून देते. आणि बघा माझी कसरत असते, त्याला उचलून इकडे आणा, परत त्याचं ब्रश करून द्या, त्याची तयारी करून द्या. माझा 1 तास कसा जातो, कारण ज्यांना लहान मुलं आहे त्यांना माहीत आहे, त्यांचं सगळं मनामनाने घ्यावं लागतं. आणि तो असा गोल 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 फिरतो आणि मग मला त्याच्या मागे फिरावं लागतं. त्या असं असते आमचं सगळं. आणि मग प्रेमाने त्याला दूध वगैरे द्यायचं, सगळे त्याचे जी आहेत कामं ती पूर्ण करायची. असं माझं रुटीन असतं दररोजचं. दररोज माझं हे डेली रुटीन आहे, एवढं माझ्या मागे दररोजची कामं. तर बघा आता त्याला मी छान असं दूध वगैरे दिलं आहे आणि आता कणिक भिजवून घेते. कणिक भिजवल्यानंतर घेणार आणि माझा पूर्ण स्वयंपाक, नाश्ता, मुलांच्या तयाऱ्या, यात कधी मला 10 वाजतात हे मला पण माहीत नसतं. आणि भरपूर कामं असतात आपल्या मागे आणि आपल्याला एवढं सगळं करून अभ्यास असतो. खरंच मैत्रिणी, आज मला माहीत झालं की आपण इतके कामं करतो म्हणून. कारण जेव्हा मी शूट केलं तेव्हा मला माहीत झालं की खरंच आपण एवढी कामं करतो. आणि बघा मिस्टर आंघोळीला पाणी नेत आहेत, मुलाला म्हणत आहे की चल तू पण आंघोळ करायला. मी त्याच्या मागे लागले की चल बारा जा, कारण त्याची 9ची स्कूल असते. आखरी तो गेला आहे आंघोळ करायला पप्पांसोबत आणि मी तोपर्यंत त्याची बॉटल, टिफिन वगैरे पॅक करून ठेवते. आणि माझी इकडे भाजी शिजत आहे. तर बघा माझी भाजी आता शिजलेली आहे. आणि तेवढ्यात मिस्टरांनी आवाज दिला की मुलाला आंघोळ झालेली आहे तर त्याची तयारी करून दे. तर बघा आता आमचा हा दररोजचा खेळ असतो, असा दरवाजा लावून घ्यायचा, मग तो पप्पाला सरप्राईज देतो की तो तयार झालेला आहे. आणि त्यानंतर बघा मी त्याची तयारी करत आहे आणि तो म्हणजे कसं तिथे लपतो आता दरवाजाच्या मागे. आणि मग पप्पा येतात, मग तो त्यांना सरप्राईज देतो. म्हणजे दररोज असतो, सगळं आपल्या मुलांच्या मनाने घ्यावं लागतो आणि त्यात आमचा अर्धा तास जातो. आता तो छोटा आहे. आता बघा मी पोळ्या टाकायला आली. आता त्याचे पप्पा त्याला राहिलेलं तयार करतात आणि मी पटकन पोळ्या टाकते, त्याचा टिफिन बांधते. त्यानंतर मग खरंच मी ज्या मैत्रिणींनी मला सांगितले की ताई तुझं डेली रुटीन शेअर कर, तुमच्यामुळे मला कळले की एक आपण स्त्री म्हणून काय काय करू शकतो आणि आपण जबाबदारी, म्हणजे माझ्या आतील कॉन्फिडन्स आणि माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट झाली की आपण किती काही करू शकतो. म्हणून धन्यवाद तुमचे. तर बघा मुलगा आलेला आहे की आता मम्मी मला चल माझ्यासोबत, मला म्हणजे नाश्ता करायला दे म्हणून. तर बघा मी त्याच्याजवळ गेली, पोळ्यांचं बंद केलं आणि मिस्टरांना आता नाश्ता देते. आणि आता मिस्टर नाश्ता करतील कारण ते टिफिन 2ला खातात, त्यांना पण टिफिन द्यावा लागतो. तर त्यांचा मला पोहे बनवत आहे त्यांच्यासाठी. आता त्यांना पोहे बनवून मग. आणि खरंच आज मला आपल्या आईची आठवण येत आहे की आपली आई आपल्यासाठी किती त्रास घेत होती आणि आपल्याला हातात सगळं जेवायला. आणि आपल्याला माहिती की तू अभ्यास कर. म्हणजे मला तरी असं आठवते की मी 12वीपर्यंत मी एक हुशार स्टुडंट होती, तर माझी आई सगळं मला हातात देत होती. आता खरंच आठवते का तिची किती दगदग होत असेल ते. आणि अभिमान पण वाटतो की खरंच आईने आपल्यासाठी भरपूर काही केलं आहे. बघा मुलाची बॅग आणि टिफिन मी रेडी करून ठेवला, मिस्टरांना चहा दिला आणि बघा ते दोन्ही रेडी झालेले आहेत आणि ते चाललेत आता ऑफिसला. तर इथे त्यांचा खेळ चालू आहे. तर हे असं असतं माझं डेली रुटीन. आणि त्यानंतर बघा आता ते जातील आता आपल्या ऑफिसला. मग मुलांना जेव्हा ते घरी असतात तेव्हा ते मुलाला सोडतात आणि जेव्हा ते बाहेरगावी कुठे व्हिजिटला वगैरे जातात तेव्हा मला मुलाला सोडावं लागतं. मग तर आज गेले ते व्हिजिटला, तर मला मुलाला आणायला जावं लागेल. आणि बघा ते गेलेत. आता मुलीची तयारी, तर मुलीला सकाळी 6:30ला जायचं असते, पण तिची आता परीक्षा चालू आहे त्यामुळे तिचा असतो पेपर 11ला आणि तिची व्हॅन येते आता थोड्या वेळाने, म्हणजे 15-20 मिनिटांनी. तर आता बघा तिची तयारी करून देते. आणि आमच्या बाईचं म्हणणं होतं की वेण्या जमत नाही आहे मम्मा, वेण्या व्यवस्थित घाल. तर मला तिने 2 वेळा वेण्या म्हणजे काढायला लावल्या आणि परत घालायला लावल्या. तर असं असते मुलांचं, आपण पण असंच करत होतो. आता ते सगळे दिवस मला आठवत आहेत.
तर फार आपल्या मागे एक्झर्शन असते. तर मी सर्व स्त्रियांना आपण आणि मी नमन करते. स्वतःला पण मी स्वतःची शाबासकी करते की खरंच आपण किती प्राऊड आहे आणि आपण असं कोणच करू शकत नाही जी एक स्त्री करू शकते. खरंच देवाचे आभार मानते की मला एवढी हिंमत देत आहे करायसाठी. आणि बघा मुलगी माझी स्कूलला निघाली आहे. पाऊस सुरू झाला होता म्हणून ती आता छत्री घेऊन स्कूलला गेलेली आहे. आता मी या समोरचा जो भाग आहे तो पार्ट 3 येईल, तो पुढील व्हिडिओत. माझा दुपारचा अभ्यास, मी मुलं गेल्यावर कसा अभ्यास करते, माझं रुटीन मी तुम्हाला पार्ट 3 मध्ये शेअर करते. तोपर्यंत तुम्ही पण छान अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि देवाचे मी असेच आभार मानेल की आम्हाला अशी शक्ती द्या सर्व स्त्रियांना की जेणेकरून आम्ही आमच्या संसाराची जबाबदारी, आमचं ध्येय आम्ही पूर्ण करू शकू. त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. प्लीज तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या आणि स्मार्ट स्टडी करा. चला तर भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा. भेटूया, बाय.